एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता। आणि अशी जी घोषणा या ठिकाणी केली आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच हे घोषणा केली आहे की आम्ही एसटी महामंडळामध्ये लवकरच भरती काढणार आहे। आणि हे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा एक लक्षात ठेवा। तर एसटी महामंडळामध्ये जे कंडक्टर झालं, चालक झालं, त्याचबरोबर टंकलेखक आणि यांच्यासोबत शिपाईचे सुद्धा, त्याचबरोबर सफाई कर्मचारीचे सुद्धा जागा असणार आहे। बऱ्याच काही पद जे विद्यार्थी मित्रांनो एसटी महामंडळामध्ये निघणार आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास लागणार आहे, 12वी पास आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। एसटी महामंडळामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि पासिंग जे ठेवण्यात आले 35% पासिंग ठेवण्यात आली। त्यांना जर पोरं भेटले नाही तर ते जे अनुसूचित जाती जमातीमधले सुद्धा मुलं त्यामध्ये घेणार आहे। एसटी महामंडळामध्ये शैक्षणिक पात्रता काय काय लागते, त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये वय किती आहे, पगार किती भेटणार आहे, त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे, काय काय यामध्ये पात्रता आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे, पेपर आहे की नाही, या पेपरचा अभ्यासक्रम यामध्ये काय असणार आहे, उंची वगैरे काय असणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला एसटी महामंडळाबद्दल सांगणार आहे आणि ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर ते अपडेट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेसच्या चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे। चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्याबाबतच्या ठरावाला नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की एसटी महामंडळाची तात्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नवे बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक आहे। याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाचे 307व्या बैठकी मध्ये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे। त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बसेस संख्येनुसार कर्मचाऱ्यांना नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल, त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर मंत्री प्रताप सरनाईक जे विद्यार्थी मित्रांनी घोषणा केली आहे, ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे जे सोशल मीडिया हँडलवर सुद्धा त्यांनी त्या पोस्ट टाकल्या, तुम्ही बघू शकता। एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळ भरती केली जाणार आहे। त्याचबरोबर नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपापल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर मंत्री प्रताप सरनाईक जे यांनी जे विद्यार्थी मित्रांनो हे नुकताच या ठिकाणी घोषणा केली आहे की आम्ही एसटी महामंडळामध्ये लवकरच या ठिकाणी भरती काढणार आहे म्हणून। आणि ते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा प्रताप सरनाईक। तर आता एसटी महामंडळाची भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर ऑगस्ट महिन्यापर्यंत हे तुम्हाला या ठिकाणी भरती पाहायला भेटणार आहे। कारण की ऑगस्ट महिन्यापर्यंत बऱ्याच काही जाहिराती येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। तर एसटी महामंडळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन यामध्ये पद या ठिकाणी भरले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एसटी महामंडळामध्ये जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे याबद्दल जे बरेच काही या ठिकाणी कन्फ्यूज आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी सांगून देतो। तर जे कंडक्टरचं पद आहे, कंडक्टरमध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर तुमची उंची 160 सेंटीमीटर पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी वाचता लिहिता बोलता तुम्हाला आलं पाहिजे। त्याचबरोबर तिसरी जी अट आहे यामध्ये कंडक्टरमध्ये तर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल आवश्यक आहे। आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचे वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्व सादर करणे
असणे आवश्यक आहे, एवढी शैक्षणिक पात्रता आहे। आणि 24 वर्ष ते 38 वर्षापर्यंत मागच्या भरतीमध्ये वयोमर्यादा होती, पण ह्या वर्षी जे वयोमर्यादा असू शकते 18 ते 38 वर्षापर्यंत एसटी महामंडळामध्ये वयोमर्यादा असू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे चालकचं पद आहे तर चालक पदामध्ये जर आपण शैक्षणिक पात्रता पाहिलं तर तुम्ही 10वी पास पाहिजे, 160 सेंटीमीटर उंची पाहिजे, मराठी वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PVSB बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर आपल्याला PSV बॅच बिल्ला सुद्धा यामध्ये आवश्यक आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं पात्रता आहे। आणि पगारचा जर विचार केला आपण या दोन पदामध्ये कंडक्टर आणि चालकचं, तर यामध्ये तुम्हाला जो पगार या ठिकाणी भेटणार आहे 4,700 ते 15,367। हे जेव्हा मागची भरती होती त्यावेळेस पगार होता एवढा, पण आता पगार यामध्ये वाढणार आहे, कारण की दरवर्षी पगार जे विद्यार्थी मित्रांनो एसटी महामंडळामध्ये 3% पगार वाढ होत असते दरवर्षी, लक्षात ठेवा। तर आता जेव्हा जाहिरात येणार आहे तर त्यामध्ये पगार जास्त असणार आहे। हा जो मी तुम्हाला 4,700 ते 15,000 पर्यंत जो पगार सांगितला आहे ह्या जुन्या भरतीचा सांगितला, म्हणजे 2019च्या आसपासच्या भरतीचा सांगितलेला आहे, ठीक आहे। आता पगार जास्त असणार आहे त्यामध्ये। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सफाई कर्मचारीचं सुद्धा पद असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सफाई कर्मचारीचं जे पद आहे तर सफाई कर्मचारी पदामध्ये फक्त 10वी पास किंवा 12वी पास त्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर आता कंडक्टर झालं, त्याचबरोबर जे चालक झालं, तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काची आपली यामध्ये काय असणार आहे परीक्षा असणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असणार आहे चालक आणि कंडक्टर ह्या दोन पदाचा, तर यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 40 मार्कासाठी जे जनरल नॉलेज झालं, गणित, बुद्धिमत्ता चाचणी झालं, हे सर्व विषय असणार आहे। त्याचबरोबर 60 मार्कासाठी जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे वाहन चालकच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये 40 मार्कासाठी GK वगैरे झालं जो सिलेबस आहे तर ते 40 मार्कासाठी ते प्रश्न विचारले जाणार आहे। आणि 60 मार्कासाठी जे चालकच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो वाहन चालवण्याच्या रिलेटेड जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर असे 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पासिंगचा जर विचार केला 100 पैकी 35 मार्कावर या ठिकाणी पासिंग असणार आहे। जर त्यांना पोरं भेटले नाही तर ते अनुसूचित जाती जमातीच्या मधले सुद्धा पोरं यामध्ये घेणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं यामध्ये पात्रता लागते। आणि त्याचबरोबर जे एक लिपिक आणि टंकलेखकचं यामध्ये पद असणार आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चालक परवाना यामध्ये लागत नाही, अवजड वाहन चालक परवाना लागत नाही, लक्षात ठेवा। बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर लिपिक टंकलेखक मध्ये काय पात्रता आहे, तर यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीधर पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन यामध्ये पाहिजे। त्याचबरोबर टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असले शासन मान्य संस्थेने दिलेला दाखला, तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहिजे। आणि त्याचबरोबर MSCIT आपल्याला पाहिजे, एवढं शैक्षणिक पात्रता आपल्याला लिपिक टंकलेखक पदामध्ये लागते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पगार 4,500 ते 15,000 पर्यंत पगार भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे 3% दरवर्षी पगार वाढत असते, तर आता यावर्षी जे लिपिकचा सुद्धा जास्त पगार असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर लिपिक टंकलेखक पदामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही, उंची कमी असेल तरी चालते। तर यामध्ये आपला काय असणार आहे पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लवकरच जे एसटी महामंडळामध्ये भरती निघत आहे तर वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय